पुलवामा घडवलं, त्यांचे अधिकारी म्हणाले घडवलं, घडलं नाही. आणि कसं घडवलं? आपल्या जवानांच्या रक्तावर. वा, एवढं जर खालच्या पातळीला जाऊ शकतात तर आता तुम्हाला त्यांची मानसिकता कळली पाहिजे. म्हणून आम्ही आहोत. मला काम माहिती, मी तुमच्यासाठी लढते. आपली ही लढाई. पुन्हा एकदा काँग्रेसचे दिवस आणा ह्या देशात, नाहीतर आपली परिस्थिती खूप वाईट होईल. आपण 20 वर्ष मागे जाऊ. या ठिकाणी मी सर्वप्रथम या गोष्टीचा निषेध करतो. हा शहीदांचा अपमान आहे. जे शहीद त्या ठिकाणी पुलवामा हल्ल्यामध्ये जो पाकिस्तानने भ्याड हल्ला केला, त्यांच्या संसदेमध्ये सुद्धा या विषयावर चर्चा झाली की पुलवामामध्ये आपल्या लोकांनी हल्ला केला. आणि त्या ठिकाणी समोरच्या काँग्रेसची मानसिकता दिसते की जे शहीद त्या ठिकाणी या पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये शहीद झालेले आहेत त्यांचा अपमान आहे. हा त्या ठिकाणी भारताचा अपमान आहे. भारत मातेशी गद्दारी करणं हे यांच्या रक्तात आहे, भारतीय जनता पार्टीच्या रक्तात नाहीये. मुळात मी याचा निषेध करतो. हा समोरच्या काँग्रेसच्या उमेदवाराने शहीदांचा केलेला अपमान आहे. ही निवडणूक आहे, लोकसभेपुरतीची निवडणूक आहे, 5 वर्षांचा पुन्हा निवडणूक आहे. मात्र देशाच्या सैनिकांच्या बाबतीत अशा पद्धतीने वक्तव्य करणं कितपत योग्य वाटतं? मी समोरच्या काँग्रेसच्या उमेदवाराचा निषेध करतो, त्या ठिकाणी काँग्रेसचा निषेध करतो. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंच्या अतिशय विकृत मानसिकतेचा त्यांच्या त्या ठिकाणी त्यांनी जो शहीदांचा अपमान केलाय, हा शहीदांचा अपमान असून हा भारताचा अपमान आहे, हा देशाचा अपमान आहे. ज्या शहीदांनी या भारत मातेसाठी रक्त सांडलं, तुम्ही त्या रक्ताचा अपमान केलाय.